जय शिवराय भावा. मागच्या व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा हे मी तुला सांगितलं. मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर याच प्लेलिस्टमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुला त्याची लिंक भेटेल. आजच्या व्हिडिओमध्ये इकडं माझी स्क्रीन तुला थोड्या वेळात दिसेल. जिथं मी सांगेल तुला व्हिडिओ कसा अपलोड करायचा. मग तुझा टेक कॅटेगरीचा व्हिडिओ असू दे, कुकिंगचा असू दे, ब्लॉगिंगचा असू दे, कुठलाही असू दे. एकदम स्टेप बाय स्टेप सगळीकडे दिसणार आहे बरं का, गुलीगत. चल सुरू करू. आपण सुरू केले यूट्यूब सोशल मीडियावरती प्रत्येक मराठी पोरगा आला पाहिजे आणि आलंच पाहिजे. आपण आय-टीमध्ये पण मराठी पोरं घेऊन चाललोय. सोशल मीडियावरती सुद्धा आली पाहिजे. मग यूट्यूब असेल, Instagram असेल, हळू पण Instagramकडे जाऊ. आता सध्या यूट्यूब आपण सुरू केले. मग कालचा व्हिडिओ बघून जर तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट केला असेल, तर आता पुढची स्टेप तुमचा यूट्यूब चॅनल जो तुम्ही क्रिएट केलं ना, त्याच्यामध्ये काही सेटिंग्स पण आपल्याला करायच्या आहेत. ओके. त्या सेटिंग्स पण मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट आपल्याला व्हिडिओ अपलोड प्रॉपर पद्धतीने करता आला पाहिजे. नाहीतर काही जण व्हिडिओ अपलोड करतात हो, पण नीट करत नाही आहेत. उगाच टाकलं म्हणून टाकायचं असं नाही आहे. व्यवस्थित हॅशटॅग, व्यवस्थित टायटल, प्रत्येक गोष्ट लई महत्त्वाची आहे. जेणेकरून तुमचा Instagram हळू त्याचा YouTube हळू त्याचा रीच वाढवतो. Instagram पण रीच वाढवतो जर प्रॉपर टॅग असतील, प्रॉपर हॅशटॅग जर वापरले तर. आता बघ माझी स्क्रीन या साईडला तुला दिसत असेल. तुला YouTubeमध्ये जायचं आहे, बाकी काही नाही आहे. YouTubeवरती क्लिक कर. ओके. इथं अकाउंट्समध्ये तुझं कालचं अकाउंट तुला आता माझे खूप सारे अकाउंट्स आहेत हे बघ. त्याच्यामुळे माझे खूप सारे आहेत तिथं. पण कालचं जे आपण बनवलं होतं कुक विथ आदी. ओके. तो तुझ्या चॅनलवर क्लिक कर. क्लिक केल्यानंतर इथं प्लसचा ऑप्शन दिसतोय तुला. हे बघ इथं प्लसचा ऑप्शन पण दिसतोय. वाटलंच तर मी तुला इथं एडिट करून पण सांगू शकतो. हे बघ. हे माझ्याकडे एक टूल आहे. ह्याने आपल्याला एडिट पण करता येतं. हे बघ. इथं प्लसचा ऑप्शन तुला दिसत असेल. याला थोडंसं वरती घेतो मी. हा जो प्लसचा ऑप्शन दिसतोय तुला, हा वाला. या प्लसच्या ऑप्शनवर जर तू क्लिक केलं ना, तर तुला सांगते शॉर्ट अपलोड करायचा का व्हिडिओ अपलोड करायचा. व्हिडिओचा ऑप्शन आहे, शॉर्टचा ऑप्शन आहे, लाईव्हचा पण ऑप्शन आहे. पण लाईव्ह डिसेबल असेल तुझ्यासाठी. बघ लाईव्हवर क्लिक केल्यावर हे माझ्यासाठी पण डिसेबल असेल. कालच आपण चॅनल बनवला आहे. ॲटलीस्ट 50 सबस्क्रायबर झाले का लाईव्ह पण करता येते. लय भारी. आधी आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. जर तुला कालच्या चॅनलमध्ये काही सेटिंग वगैरे बदलायची असेल, तर तू तुझ्या चॅनलवरती क्लिक करून इथं एडिटचा ऑप्शन येईल. हे बघ एडिट चॅनल. एडिट चॅनलवर क्लिक कर. तुला जे काही एडिट करायचे ते तू एडिट पण करू शकतो. ठीक आहे. जसं की चॅनलचं नाव आहे कुक विथ आदी दिलं आहे मी. तुला वाटलं कुक विथ आदी चांगलं नाही, वेगळं काहीतरी द्यावं. तुला जे द्यायचे ते दे. आता मी जर म्हणलं मला एक्सप्लोर विथ आदी, जे काही नाव द्यायचे ते देऊ शकतो. पण लक्षात ठेव, नाव दोनदाच चेंज करता येतं. हे बघ. धिस नेम कॅन बी यूज फॉर युअर यूट्यूब चॅनल. ट्राय अगेन विथ डिफरंट नेम. ऑलरेडी हे कोणीतरी घेतलं असेल माईट बी. एक्सप्लोर विथ आदी, लेट्स 67 समथिंग लाईक आय एम गिविंग द नेम. नाही आहे, हे पण नाही देता येत नाही म्हणतंय मला. ठीक आहे. एक्सप्लोर विथ आदी, लेट्स से आदी अँड अभि, असं काहीतरी ट्राय करतो मी, युनिक नाव. ठीक आहे. येस, नाव आता चेंज झालेलं आहे. एक्सप्लोर विथ आदी अँड अभि. लक्षात ठेव, नाव एकदम युनिक शोध. एकदाच चेंज कर बाई, जास्त वेळा चेंज करू नको. कारण कसं आहे, एकदा का व्हिडिओज पडायला सुरू झाले ना, मग परत काय होतं माहिती आहे का, ते नाव चेंज केलं तर ऑडियन्स कन्फ्यूज होते. बाई चॅनलचं नाव आहे काय नेमकं. आता माझा आदी आणि जॉब कधीपासून आहे, आदी अँड पायथन खूप दिवसापासून आहे. त्यामध्ये चेंज नाही आहे. युनिक नाव ठरव आणि देऊन टाक. चल, आता आपल्याला सेटिंग करायची बरं का. सेटिंगसाठी काही नाही, तू फक्त इथं जा, क्रोमला जा आणि इथं सर्च कर. काय सर्च करायचं तुला सांगतो. YT स्टुडिओ तर सर्च कर. YT स्टुडिओ सर्च केला. सर्च केल्यानंतर इथं पहिली वेबसाईट येईल. या पहिल्या वेबसाईटवरती जर तू क्लिक केला, क्लिक करून बघ. हा तुला गुगलला नेतोय का, लेट्स सी. नाही, हा मला गुगलला नेत नाही, डायरेक्ट माझ्या YT स्टुडिओला नेतोय. ठीक आहे. YT स्टुडिओ लॉग इन असं टाईप कर. आपल्याला YT स्टुडिओला जाऊन सेटिंग चेंज करायची. ठीक आहे. परत क्लिक. ओके, हा मला इकडेच नेतो, रिडायरेक्ट करतोय. ओके. नो प्रॉब्लेम. मोबाईलमधून आपण जाऊ शकतो तिकडे. एकच मिनिट. YT स्टुडिओ लॉग इन. येस, नाव मी इकडे गेलो. काय नाही केलं मी, हा YT स्टुडिओ सर्च केलं आणि हा जो पहिला ऑप्शन दिसतोय, हा कुठलं कन्नडमध्ये काहीतरी आला आहे, याच्यावरती मी क्लिक केलं आहे. गेलो मी तिकडे. तुझा पहिला ऑप्शन जो असेल क्लिक कर. कन्नड कसं काय आलं आय डोंट नो. ठीक आहे. हे बघ YT स्टुडिओ क्रोममध्ये ओपन झालं. आता इथं तुला चॅनलची सेटिंग करायची. ठीक आहे. हे बघ आता इथं एक कट करतो मी. हा माझा आदी अँड पायथन यूट्यूब चॅनल आहे.
माझी अर्निंग वगैरे तुला दिसत असेल तिथं, ठीक आहे. काय एवढा विषय नाही. इथून मी स्विच करतो अकाउंट. आपलं जे होतं ना एक्सप्लोर विथ आदी अँड अभि, यस दिस वन. तुला करायची गरज नाही कारण तुझं ऑलरेडी तेच असेल एकच, किंवा माईट बी 2-3 असेल तर असं स्विच सुद्धा तू करू शकतो, ठीक आहे. ओके, हे बघ वेलकम टू वाय टू स्टुडिओ असं ऑप्शन आलेलं आहे. आणि मस्तपैकी तू काय कर, इथं खूप सारे ऑप्शन दिसत असेल तुला. हे बघ लेफ्ट साईडला दिसतं ते सगळे ऑप्शन. ह्या ऑप्शनमध्ये तुला सगळ्यात शेवटी हे बघ सेटिंगचा ऑप्शन आहे. सगळंच खाली स्क्रोल केल्यावर या सेटिंगवर क्लिक कर. सेटिंगवर क्लिक केल्यावर इथं असेल जनरल एक ऑप्शन आहे, चॅनलचा एक ऑप्शन आहे. हे बघ जनरलमध्ये काही चेंज नको करू, $US राहू दे. चॅनलवर क्लिक कर. हां, इथं मात्र खूप महत्त्वाची गोष्ट आहे. चॅनलवर क्लिक केल्यानंतर इथं आहे बेसिक इन्फो, तुझी कंट्री. हे लय महत्त्वाचं आहे ही सेटिंग बरं का. इथं टाक इंडिया. हे बघ इंडिया. देन खाली कीवर्ड्स. तू म्हणजे कोणते व्हिडिओज टाकणार आहे त्या रिलेटेड कीवर्ड्स तुला इथं टाकायचे. पण आता लेट सपोज तू ब्लॉगिंगचे असतील, ब्लॉग रिलेटेड कीवर्ड्स येत असतील. कुकिंग असेल, कुकिंगचे कीवर्ड्स येत असतील, कारण हे कीवर्ड्स रीच वाढवण्यासाठी मदत करतात. आता हे कीवर्ड्स आणायचे कुठून? त्यासाठी ChatGPT तू इन्स्टॉल कर बाई. प्ले स्टोअरला जा आणि ChatGPT इन्स्टॉल कर. ऑलरेडी मी केले. ChatGPT सर्च कर, येईल, ओपन कर बिंदास आणि इथून तुला कीवर्ड्स कॉपी करायचे. इथं काय प्रॉम्प्ट द्यायचा मी सांगतो. सोपं प्रॉम्प्ट आहे बघ. ओपन झालं ChatGPT. कंटिन्यू. ChatGPTला सिम्पल म्हण, गिव्ह मी 20 एक मिनिट थोडंसं याला वरती घेतो मी. हे 20 कीवर्ड्स फॉर यूट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ आदी अँड अभि. चॅनलचं नाव देऊन टाक आणि कॉपिएबल म्हण. कॉपिएबल म्हणजे एक क्लिकमध्ये कॉपी होऊन जातं आणि तिकडे पेस्ट करायची. ओके, आता हा तुला देईल. हे बघ ट्रॅव्हल ब्लॉग, एक्सप्लोर इंडिया, ॲडव्हेंचर ट्रॅव्हल, खूप सारे कीवर्ड आले. कॉपी कर आणि परत त्या पेजवरती जा इथे आणि जस्ट पेस्ट इट. डन. पेस्ट कर. सेववरती क्लिक कर. सेववरती क्लिक केलं, या सेव्ह झालेलं आहे. परत एकदा सेटिंगमध्ये जा. नेक्स्ट कर. ग्रो युअर टीम वगैरे विचारतोय आपल्याला, ठीक आहे. सेटिंगमध्ये परत आलो आपण. हे बघ चॅनलवरती क्लिक कर. नेक्स्ट, डन, क्लोज, हे काहीतरी ऑप्शन देतो आपल्याला. चल चॅनलवरती जा. कीवर्डमध्ये कीवर्ड दिसत नाहीत आपल्याला. एक मिनिट, परत मी पेस्ट करतो. एकच मिनिट, का पेस्ट होत नाही आहेत? लेट मी कॉपी अगेन. कॉपी कधी कधी होतं असं. रिपीट करायचं काय एवढं विषय नाही आहे, ठीक आहे. ओके, सीमा कोऑपरेटेड व्हॅल्यूज एकच ॲड झालं आहे. ठीक आहे. आपण याला काय म्हणू? गिव्ह मी खोमा सेपरेटेड कीवर्ड्स कॉपिएबल. जशी कमांड पाहिजे तशी आपण देऊ शकतो, एवढा काय लोड नाही. कोमा सेपरेटेड पाहिजे होते, कोमा सेपरेटेड, कोमा तिला आपण कट कर. याला अगेन पेस्ट कर. अँड नाव सेवचा ऑप्शन ये की रे बाबा. हां, गेले बघ, आले बघ सगळे कीवर्ड आले कोमा सेपरेटेडमुळं. सेववरती क्लिक आताच नको करू. अपलोड डिफॉल्टवरती जा. इथं काय बाय डिफॉल्ट काय तुला टायटल वगैरे ठेवायचं, हे काय करू नको याला. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये सध्या तरी काय करू नको, मी पुढे तुला सांगेल काय विषय आहे, ठीक आहे. परमिशनमध्ये नाही काय करायचं. कम्युनिटी नथिंग. क्रिएटर काय करू नको याला. पण ॲग्रीमेंटमध्ये येस, दॅट्स इट गाईज. आणि सेववरती क्लिक कर. फिनिश. जसं सेव्ह करशील, या तुझी जी डिफॉल्ट सेटिंग होती ती झालेली आहे. आता तुझा हा चॅनलचा डॅशबोर्ड आहे, सबस्क्रायबर किती आहे सगळं इथं दिसतंय. हळूहळू सगळं वाढतंय बरं का, काय विषय नाही. डॅशबोर्डवरती तू जर आला तर हा डॅशबोर्ड अपलोड व्हिडिओज म्हणतो, व्हिडिओजच नाही आणखी. ओके, तू इथून पण अपलोड करू शकतो. क्लिक कर अपलोड व्हिडिओजवर. हां, इथं आलं आहे सिलेक्ट फाईल्स. कर सिलेक्ट फाईलवर क्लिक. फोटोज व्हिडिओज इथून पण अपलोड करू शकतो, पण सोपा वे सांगू, इथून नको करू. तो तुझ्या यूट्यूबला जा. हां, आला इथं प्लस ऑप्शन दिसतो, एक प्लसवर क्लिक कर. व्हिडिओ सिलेक्ट कर. सगळे व्हिडिओज दिसतील गॅलरीमध्ये. जो सिलेक्ट करायचा तो सिलेक्ट कर. लेट सपोज मला मी कुठला व्हिडिओ टाकू रे? ठीक आहे, हा टाकतो सौरभ दादासोबतचा 14 मिनिटाचा. क्लिक करतो. नेक्स्ट कर. लक्षात ठेव, ॲटलिस्ट व्हिडिओ 8 मिनिटाच्या पुढचा हवा, जेणेकरून वॉच टाईम लवकर होईल रे. 4000 तास कंप्लीट करायच्यात आपल्याला. 4000 तास. ते कुठं दिसतं, काय दिसतं ते पण सांगतो तुला, ठीक आहे. पण 8 मिनिटाच्या पुढलाच व्हिडिओ पाहिजे.
कन्सिस्टन्सी ठेव, ॲटलीस्ट दिवसातून एक व्हिडिओ गेलाच पाहिजे भाई, गेलाच पाहिजे, लक्षात ठेव. ठीक आहे. इथं व्हिजिबिलिटी पब्लिक असेल. पहिलं तर याला अनलिस्टेड करायचं. कधीच व्हिडिओ पब्लिक करायचा नाही म्हणजे अपलोड करताना. ठीक आहे. ऑडियन्स सिलेक्ट आहे. त्या ऑडियन्समध्ये नो इट्स नॉट मेड फॉर किड्स हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. एज रिस्ट्रिक्शनमध्ये सुद्धा दुसरा ऑप्शन, हे लक्षात ठेव. सेकंड ऑप्शन. ओके. बॅक घे. देन बॅक घेतल्यानंतर इथं टायटलचा ऑप्शन आहे. आता तुझा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे, तू ब्लॉग केला आहे, काही असू शकतो, कुकिंग असू शकते. तर तू यूट्यूबला आपलं ChatGPTकडे आणि याला म्हण गिव्ह मी टायटल कोमा डिस्क्रिप्शन कोमा हॅशटॅग कोमा कीवर्ड्स फॉर माय यूट्यूब व्हिडिओ. ओके. अँड इट्स रिलेटेड टू फर्स्ट ब्लॉग. ओके. आणि सगळं कसं पाहिजे, कॉपीएबल. एवढं टाक, डन. सगळं ChatGPT तुला दिले. बघ, फर्स्ट ब्लॉग कॉपी कर, टायटल कॉपी कर. आणखीन तुला याच्यामध्ये चेंज काय करावं वाटलं करू शकतो. बघ, माय फर्स्ट ब्लॉग एक्सप्लोर विथ आदी अँड अभि, न्यू जर्नी बिगिन. देन टायटल झाला. देन डिस्क्रिप्शन बघ, वाव, कॉपी कर आणि ॲड डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट कर. आता हे इंग्लिशमधलं डिस्क्रिप्शन आहे, तुला मराठी पाहिजे, तू मराठीमध्ये म्हणू शकतो. बाबा सगळं गिव्ह मी ऑल इन मराठी, कॉपीएबल विसरू नको, कारण एका क्लिकमध्ये कॉपी होतं का, नंतर आपल्याला करावं लागेल ते. हे बघ, माझा पहिला ब्लॉग एक्सप्लोर विथ आदी अँड समथिंग आलेला आहे, त्याला पेस्ट कर. एवढं सोपं आहे, हे अवघड नाही आहे बरं का पब्लिक. हे बघ, याला पण कॉपी करतो मी. हा माझा डिस्क्रिप्शन, याला कट करू, आपण पेस्ट करू. येस, चांगलं डिस्क्रिप्शन दिले, वाचून बघा तुम्ही निवांत. हॅशटॅग कॉपी कर, हॅशटॅग इथं डिस्क्रिप्शनच्या खाली टाकून दे आणि त्याच्यानंतर हे कीवर्ड्स कॉपी कर, कीवर्ड्स याच्या खाली टाकून दे. हे लय महत्त्वाचं आहे बरं का. डन. ओके. हे बघा, आलं, सगळं आलं. ओके. आता तुला पाहिजे थंबनेल खूप महत्त्वाचा असतो आणि थंबनेल एका मिनिटात कसा बनवायचा ते पण सांगतो तुला. हे झालं की अपलोडवर क्लिक कर, नंतर थंबनेल ॲड करू शकतो. अपलोडवर आहे, क्लिक कर अपलोडवर जसं क्लिक करशील वेळ लागेल. आता क्लॅरिटीनुसार, तुझ्या क्वालिटीनुसार 4K असेल किंवा तुझा व्हिडिओ खूप मोठा असेल तर वेळ लागतो. आता हे बघ, चालू झालं अपलोड होऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. एडिट परत पण करता येतो. आता काय कर, ChatGPTकडे परत जा आणि ChatGPTमध्ये हे बघा, इथं क्रिएट इमेजचा ऑप्शन नाही, तुला लॉग इन करावं लागेल. त्यासाठी लॉग इन केलं की क्रिएट इमेजचा ऑप्शन येतो. इथून सुद्धा थंबनेल बनवता येतो. इथून सुद्धा जर तुला डायरेक्ट इथून थंबनेल बनवायचं ना, थंबनेल बनवायचं मला वाटतं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल एकदम डेप्थमध्ये, किती भारी थंबनेल आपण बनवू शकतो AIच्या मदतीने. भाई 2 वर्षापूर्वी मी माझे थंबनेल जर बघितले हसायला येतील. AI काहीच नव्हता, स्वतः थंबनेल बनवायचं, त्यामुळे तसले भंगार यायचे. पण आता AI आहे भाई, खतरनाक चीज आहे. ओके. हाताने पण बनवता येतात, पण मी म्हणेल AI देतोय तर का नाही यूज करावे. यूज करा, काहीच प्रॉब्लेम होत नाही ना, कॉपीराईट नाही, काहीच नाही. आता इथं YT स्टुडिओचा ऑप्शन आहे, ऑप्शन नाही आहे, ॲप आहे, तुला इन्स्टॉल करावं लागेल. प्ले स्टोअरला जा, इथं टाक YT स्टुडिओ. हे बघ, YT स्टुडिओ हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या. आता मी अपडेटला आले, इन्स्टॉल करून घे. याला ओपन कर आणि इथं तुझा प्रोफाईलवरती जा. इथं तुझा चॅनल असेल, स्विच अकाउंट आता मी करत आहे, माझं खूप सारे चॅनल आहे. सो आदी अँड आपला कुठला एक्सप्लोर विथ आदी अँड अभि क्लिक केलं, हा तुझा चॅनल. इथं कंटेंटमध्ये जा, सेकंड ऑप्शन, तुझा व्हिडिओ तुला दिसेल, एक माझा पहिला ब्लॉग, याच्यावर क्लिक कर. क्लिक केल्यानंतर इथं पेन्सिलवरती क्लिक कर अँड कॅन यू चेक इट. मग आता टायटल डिस्क्रिप्शन सगळं आलं आहे. आता हा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल, बघ, हा अपलोड होत आहे, 18 मिनिटामध्ये अपलोड होतो आहे. इथं वरती सुद्धा तुला दिसेल अपलोडिंग चालू आहे. ठीक आहे, 18 मिनटं 17 मिनटं राहिलेत. हे बघ, वरती नेट सुरू आहे फास्टमध्ये. नंतर तू याला पेन्सिलवरती क्लिक करून इथं पेन्सिलवर परत क्लिक कर, कस्टम थंबनेलवरती क्लिक कर, थंबनेल ॲड कर. ठीक आहे. वाटलं तर थंबनेल स्वतः बनवण्यासाठी तुला मी एक ॲप सांगतो. त्या ॲपचं नाव आहे, प्ले स्टोअरला ये, पिक्सल लॅब म्हणून एक ॲप आहे, पिक्सल लॅब. हे बघ, हे जे ॲप्लिकेशन आहे पिक्सल लॅब, भाई एक नंबर आहे. याच्यातून तू थंबनेल बनवू शकतो. ठीक आहे, ट्राय कर. नाही जमला, नेक्स्ट व्हिडिओ थंबनेलवर येतोय भाई. पिक्सल लॅब असेल, AI असेल. आता व्हिडिओ अपलोड करून ठेव 1 2 3, राईट का. ठीक आहे. नाहीतर विदाऊट थंबनेल जरी तुला पब्लिश करायचं असेल, बघ इथं व्हिजिबिलिटीमध्ये पब्लिकवर क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं. कधी व्हिडिओ अपलोड झाल्यावर जाऊ दे, एखादा व्हिडिओ असा बिना याचा ॲटोमॅटिक एखादा त्यातला थंबनेल लागून जातो. ठीक आहे. ओके. आता सध्या मला अनलिस्टेडच ठेवतं आहे. ठीक आहे. ओके, डन.
सो व्हिडिओ अपलोड झाला आहे. असेच व्हिडिओ दररोज अपलोड करायचे. शॉर्ट पण अपलोड करता येतो सिमिलरली. टायटल, थंबनेल सगळं पुरवणार आहे. करा. पार्ट टाईममध्ये अर्निंग लगेच स्टार्ट नाही होणार. हे बघा अर्न ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला इथं दिसेल. हे बघा 0 सबस्क्रायबर्स 1000 पाहिजे आणि वन ऑफ द फॉलोविंग. खाली काय पाहिजे 365 दिवसामध्ये 4000 तासाचं वॉच टाईम. मी ज्यावेळेस यूट्यूबचे व्हिडिओ बनवत होतो, अरे दररोज बघत होतो मी. ओपन करायचो, अरे किती झाले 50 100 हळूहळू वॉच टाईम वाल्याला कळत नाही. जेव्हा तुमचे सबस्क्रायबर्स प्रेम देतात, व्हिडिओज बघतात, क्वालिटी कॉन्टेंट द्या. क्वालिटी कॉन्टेंट दिला ना, काही गरज नाही आहे वर्षभर थांबायची. भाई महिन्यात तर धिंगाणा होऊन जातो. फक्त तुमच्या बोलण्यामध्ये इमानदारी, प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी दिसू द्या. रिॲलिटी दिसू द्या. हो आता बघा ना मी कुठे उभा आहे. हे दिसते रिॲलिटी दिसू द्या ना. असं नाही लय स्टँडर्ड पाहिजे, माईकच पाहिजे, हेच पाहिजे. स्टार्टिंगला काहीच नसतं स्टार्टिंगला. माईक वगैरे काही नाही. हे सगळं अफवा आहे. नंतर हळूहळू घेतो म्हणा आपण, कंटेंट सुधारतो. पण स्टार्टिंग प्रत्येकाची इथूनच होते. कितीही मोठे यूट्यूबर तुम्ही बघा. ठीक आहे. हे बघा 10 मिलियन शॉर्टला व्ह्यूज किंवा 4000 वॉच टाईम. 10 मिलियन शॉर्टला व्ह्यू घेऊ शकता किंवा 4000 वॉच टाईम. हे झालं की डायरेक्ट तुम्हाला इथं अप्लायचा ऑप्शन येतो. ते पण मी पुढे सांगेल अप्लाय कसं करायचं, कसं काय, पिन कसा आहे, सगळ्या स्टेप मी सांगणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कमेंट करा, सपोर्ट हवा आहे, मगच आपण सिरीज कंटिन्यू करू शकतो. राईट. मला वाटलं पाहिजे तुम्हाला हे पाहिजे. नाहीतर यार म्हणजे राईट. सपोर्ट करा. लाईक, सबस्क्राईब, शेअर सगळ्यांचा पाहिजे. प्रत्येक मराठी विद्यार्थ्यापर्यंत हे पोहोचवा की यूट्यूबवरती ते आले पाहिजे.